नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सासूने सुनेशी कसं वागावं? प्रत्येक सासूने आपल्या घरी येणारी सून ही आपली लेक मानावी आणि तिला आईप्रमाणे माया करावी. सून घरी आली की सासूबाईंनी थोडी माघार घ्यायला शिकावं. घरातील कोणतंही काम मला विचारूनच करावं अशी अपेक्षा करू नये. प्रत्येक सासूने सुनेचा तिरस्कार करू नये. थोडं आपण वयाने मोठं आहोत याचं भान ठेवावं. आपण अनुभवी आहोत म्हणून तिला आईसारखी माया द्या. सून घरी आली की सासूबाईंचा एक गैरसमज होतो की मुलगा आपलं सर्व काही त्याच्या बायकोचंच ऐकतो. थोडंफार नवीन लग्न झालेलं असतं, त्यामुळे सुनेला आणि मुलाला समजून घ्या. आपल्या सुनेची बाहेर जाऊन निंदा करू नका. आपल्या घरातील भांडण बाहेर जाऊन सांगू नका. सुनेविषयी आपल्या मुलाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करू नका. सुनेला आणि आपल्या मुलाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. असं केलं तर ते तुमच्यापासून जास्तच दुरावतील. सुनेला सतत हे काम कर, ते काम कर अशी किटकिट करू नका. तिला समजावून सांगा. थोडा वेळ लागेल, पण सर्व काही सुरळीत होऊन जाईल. तिलाही एकदा तिची कामाची जाणीव झाली की ती नक्कीच तिचं काम सुरळीतपणे पार पाडेल. फक्त तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती नक्की सुधारेल. आत्ताच्या काळामध्ये सर्रास मुली शिकलेल्या आहेत, त्या जॉब करतात. त्यामुळे त्यांच्या घरातील कामात थोडी गैरसोय होत असेल तर थोडं समजून घ्या. ती जॉब करते म्हटल्यावर तिला थोडी कामात मदत करा. सूनबाईला जर तिच्या कामात ढवळाढवळ आवडत नसेल तर तुम्ही शांतपणे नातवंडांमध्ये आपला वेळ घालवा, जेणेकरून वाद होणार नाहीत. सासूबाईंनी सुनेला आणि आपल्या मुलाला समजून घेतलं पाहिजे आणि संसारामधून आता त्यांनी निवृत्ती घेऊन सर्वांशी प्रेमाने वागलं तर घरात वाद होणार नाहीत. प्रत्येक सासूने माझी सून चांगली आहे हे जर ध्येयवाक्य ठेवलं तर त्या सासूला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. जे काही आहे ते तुझंच आहे. तुला जसं करावं वाटेल तसं तू कर, असं तिला सतत सांगत राहावं. सुनेच्या सतत विरोधात गेला तर तुम्ही ज्याला लहानाचं मोठं केलं असा तुमचा मुलगा तुमच्यापासून दूर जाईल. काय करणार? मुलाला बायको आणि आई दोघीही समान असतात. तेव्हा नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतो. तुम्ही सतत सुनांना म्हणू नका की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. हे कलियुग आहे. आता हे पूर्वीचे विचार तुमचे राहिलेले नाहीत आणि ते सुनेला पटणारही नाहीत. तेव्हा पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगू नका. प्रत्येक ठिकाणी काही सासू वाईट नसते. काही ठिकाणीही सासू चांगल्या आहेत. त्या सुनेला लेकीप्रमाणे वागणूक देतात. काही ठिकाणी मात्र अपवाद आहे. सुनेचा त्या खूप छळ करतात, त्यांच्या भावनांशी खेळतात, तिला सतत काहीतरी कमीपणाची जाणीव करून देतात. आपले आई वडील, आपले घरदार सोडून आलेली एक मुलगी सासूबाई तिला परकेपणाची जाणीव करून देत असेल तर तिला खूप त्रास होणार. जर घरात वाद झाले तर त्या वादात हे घर माझे आहे, हा मुलगा माझा आहे, हे सर्व काही प्रॉपर्टी माझी आहे असं तिला सतत म्हणू नका. तू आमची मुलगीच आहे, हे सर्व तुझंच आहे असं बोलणं ठेवा. प्रत्येक सासूबाईने आपल्या सुनीला मुलीचा दर्जा द्यावा. मग सून ही सासू ही माझी आई आहे हे म्हणण्यात कमी पडणार नाही आणि ती तिचं लेकीचं कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडेल. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.